तेव्हापासून तो मला ओळखतो. आपल्याला माहित आहे की पिंड स्वरूपात असताना कधी कधी अनेक मातांना उशिरा लक्षात येतं की ते प्रेग्नेंट झालेलं. आणि मग काही समयानंतर जेव्हा त्यांना काही विशेष त्रास व्हायला लागतो, त्यानंतर ते म्हणतात अरे मी प्रेग्नेंट झाली असेल कदाचित, मग डॉक्टरकडे जातात. पण देव म्हणतो की नाही, मला तेव्हापासून तू ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज आपण त्याच्या वचनाकडे जात असताना मी परत तोच विषय कंटिन्यू घेत आहे की देवाला तुमची आणि माझी गरज आहे. प्रेज द लॉर्ड. 2026 मध्ये मी कंटिन्यू जे संदेश देते ते हेच आहे की देव म्हणतो की तुम्ही आणि मी जे सर्व लोक आहोत, जे विश्वासणारे लोक आहोत, त्यांना देवाने विशिष्ट कार्यासाठी निर्मित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, मला देवाने त्याच्या कार्यासाठी निवडलेला आहे, बनवलं आहे, निर्मित केलेलं आहे, आकार दिलेला आहे. आणि यामुळे आज आपण त्याच गोष्टीला कंटिन्यू बघणार आहोत. मागच्या वेळेस मी जेव्हा वचन सांगत असताना की जर मला त्याने निर्मित केलेलं आहे तर मग मी काय करायला पाहिजे, आम्ही एकच लाईनीमध्ये सांगितलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आज्ञा 10च्या 2 केल्या होत्या. त्याच्यामध्ये कोणती गोष्ट महत्वाची होती? कोणता मुद्दा महत्वाचा येशू ख्रिस्ताने घेतला 10 आज्ञामधले? 2 आज्ञा करत असताना आणि पहिले कोणावर? देवावर, आणि मग शेजाऱ्यांवर प्रीती. म्हणजे प्रीती एवढा शब्द घेतलेला होता. बरोबर आहे. प्रीती हा शब्द मी घेतलेला होता कारण की ते देवाची प्रीतीचा सगळ्यात मोठा आत्म्याचं जो फळ आहे त्यामध्ये नंबरवर प्रीतीच येतं. आणि देवाला देखील ती अपेक्षित आहे कारण की देव पण प्रीती करतो. परंतु प्रियांनो, नुसतं प्रीती करायचं म्हणजे आहे चालेल का? कारण की देवाने म्हटलेलं आहे की त्यांनी आपल्या हाताने मला घडवलेलं आहे. आपण जेव्हा इयोब 10:8 मध्ये बघतो तेव्हा इयोब असं म्हणतो की तुझ्या हाताने मला घडिले आहे, त्यांच्या सर्व परिमाण मला बनविलेलं आहे. सर्व तो परिमाण मला बनविले आहे. देवाने नुसतं घडवलं नाही, इयोब 10:8 मध्ये लिहिलेलं आहे, तर त्याने सर्व तो परी मला बनवलेलं आहे. कोणी बनवलेलं आहे? देवाने. अनेकदा आपण म्हणतो की नाही, आदामाला देवाने बनवलं है ना, हवेला त्याच्या पासून बनवलेलं आहे. आपल्याला कोणी बनवलं? आपण तर मातेच्या गर्भामध्ये. परंतु एकच लक्षात ठेवा, मातेच्या गर्भामध्ये देखील निर्मित करणारा देवच आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याची घडण जडण करणारा देखील तोच देव आहे. ज्याने आदामाला बनवलं, ज्याने आरंभी हवेला बनवलं, तोच तुम्हाला आणि मला बनवून या जगामध्ये तोच पाठवणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मागच्या वेळेस मी सांगितलं की 2026 मध्ये आम्हाला काय करायचं आहे, का देवाने निर्मित केलं, याचं कारण जोपर्यंत तुम्हाला आणि मला कळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि त्याचं महत्वाचं कारण आहे प्रीती. काय आहे? बोला. प्रीती. मी देवावर प्रीती करतो आणि मी इतरांवरही प्रीती करतो. स्वतःवर प्रीती सगळेच करतो. आणि एक शब्द प्रीतीच्या बद्दल, आपण प्रीतीला हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतो? लव. आणि सर्व इझिली म्हणतात आय लव्ह यू. एकदम कॉमन झालेलं आय लव्ह यू. मातेला देखील म्हणतो किंवा प्रेमिकाला म्हणतो आय लव्ह यू, आय लव्ह यू. पण एवढंच देव नुसतं आपल्याला आय लव्ह यू म्हणतो का? की आपण देवाला नुसतं आय लव्ह यू म्हटलं तर चालेल का? नाही. हे एकदम कॉमन गोष्ट झालेली आहे. हे सर्वत्र असं डायलॉग सारखं झालेलं आहे, परंतु त्याचा अर्थच लोकांना माहित नाही, तर ते करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि देवाने लव म्हणजे प्रीती. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की नाही? प्रीती देवाने जगावर. पण प्रीती करून एवढावर थांबला का? तर वचन नाही, त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. तसं आपण गीत गायलेलं आहे की जो क्रूस पे कुर्बान है वो मेरा मसीहा है. त्यांनी क्रूसावर आम्हासाठी बलिदान दिलेलं आहे त्या पुत्राने. प्रेज द लॉर्ड. बघा, 2 गोष्टी झाल्या. देवाने दिला, देवाने प्रीतीस्तव काय केलेलं आहे? आम्हावर प्रीती करतो म्हणून काहीतरी दिलं. आणि त्या व्यक्तीने पण आम्हावर प्रीती आहे म्हणून आपले प्राण दिले. प्रेज द लॉर्ड. ह्यामध्ये देवाची प्रीती आणि पुत्राची प्रीती दिसून येते. प्रेज द लॉर्ड. आता प्रश्न हा येतो की तुम्ही आणि मी प्रीती करत असताना काय देतो?
आम्ही म्हणतो मी देवावर प्रीती करतो, आय लव्ह गॉड. परंतु जर तुम्ही लव करतात, प्रीती करतात कोणावर? देवावर, तर देवासाठी काय करतात? नंबर 2, तुम्ही जसे आज्ञा पालन करतात आणि म्हणतो की मी शेजारावर प्रीती करतो, तर मग शेजारासाठी काय करतात? कारण की जर प्रीती बघायची तर आपण कोणाकडे बघणार? पित्याकडे किंवा पुत्राकडे बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही जेव्हा स्वतःच्या बद्दल विचार करतो की मी देवाच्या मागे चालणार, मी देवाची योजना किंवा देवाची इच्छा पूर्ण करणार, मी देवाचा आज्ञा पालन करणार, मग प्रश्न हा येतो की मी प्रीती काय करतो? परंतु प्रीतीमध्ये काय आहे? कार्य लपलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परत म्हणा, प्रीतीमध्ये कार्य लपलेलं आहे. देवाने प्रीतीमध्ये कोणतं कार्य केलं सांगा? प्रीतीस तो कोणतं कार्य केलं? पित्याने आपला पुत्र दिला. पुत्राने प्रीतीसाठी काय कार्य केलं? पुत्राने प्रीतीचं काय कार्य केलं? आपले प्राण दिले. काय दिले? पित्याने काय कार्य केलं? प्रीतीस्तव एकुलता एक पुत्र दिला. पुत्राने काय केलं? मग आम्ही प्रीती करतो तर काय देतो? हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. कारण की आपण प्रीती 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 म्हणतो, पण कार्याच्या बद्दल अनेकदा आम्ही कमी पडतो. आणि यामुळे देवाची कृतिशील प्रीती जी होती, त्यागमय प्रीती होती, ज्याला अगापे म्हटलेलं आहे ना, अगापे प्रीती आहे. ह्याला प्रीतीमध्ये जे वेगवेगळे प्रकार आहे, त्यामध्ये जी अगापे प्रीती केलेली तेवढी तर आपण नाही करू शकत. कोणी देखील अब्राहमासारखी प्रीती करायची तयारी ठेवल का? आपल्या पुत्राला जाऊन तिथे जाऊन बलिदान देण्यासारखी नाही करणार. देवाचा कडे तर सोडूनच द्या. परंतु अब्राहमासारखी पण प्रीती करणार. इतकंच नव्हे तर एखाद्याला जर म्हटलं की बाबा तुझ्या मुलाला इसाक आहे, त्याला तू पाळक बनव, तर ते पण कोणी तयार होत नाही. म्हणून काय आहे ते? काय आता तू पाळक सर, तुम्हाला माहित नाही की पाळक लोकांची काय अवस्था सगळ्या जगामध्ये चालली. कुठे पाळक बनवायचं? करू द्या ना त्याला, करिअर करू द्या, शिकू द्या, पुढे जाऊ द्या. हे काय काम आहे का? हे ठीक आहे, तुम्ही बनले, पण हे निश्चितच ह्या जगाच्या परंपरेनुसार शोभणार नाही. परंतु आम्ही एवढंही करू शकत नाही. परंतु प्रियांनो, प्रत्येकाला करायचं तर आहे. प्रेज द लॉर्ड. का करायचं? कारण की त्याचा हिशोब देव घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या अर्थी देवाने निर्मित केलं, ज्या अर्थी आपला पुत्र दिला, त्या अर्थी आम्ही पण काहीतरी द्यायला पाहिजे. का? कारण की ह्याला स्टुअरशिप म्हणतो, ह्याला आपण सेवा कार्य म्हणतो, आणि ते सेवा कार्याचा हिशोब देव घेणार आहे. कारण की निर्मिती फुकट कोणाची केली नाही, काहीतरी उद्देशाने केली, आणि तो उद्देश तुम्ही आणि मी पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय करायचंय हे यामध्ये आणि याच्या नंतरच्या संदेशामध्ये 5 मुद्दे मी घेणार आहे. आणि यासाठी यशाया 43 आणि 21 मध्ये आपण काही हायलाइट्स करा, लिहून घेत जा, मुद्दे लिहून घ्या, हायलाइटर आणा. मला सांगायचं, तुमचं बायबल जितकं जास्त भरलेलं असेल, जितकं बायबल लिहिलेलं असेल, तेवढंच तुम्ही देवाबरोबर चालतात, ह्याचं निदर्शक आहे. तुमचे पानं कोरे पानं दिसले, काहीच मार्किंग दिसले नाही. मी यशाया 43, 21 आणि ह्यामध्ये काय म्हणतो? बोला, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. मी म्हणजे कोण? नाही, हे मी कोण आहे? परमेश्वर है ना, देव. आणि तो काय म्हणतो? कोणासाठी निर्माण केलेले? आपल्यासाठी. म्हणजे कोणासाठी? देवासाठी निर्माण केलेले लोक. परमेश्वर किंवा देव म्हणतो मी आपल्यासाठी, म्हणजे कोणासाठी? देवासाठी निर्माण केलेले लोकच काय करतील? माझे स्तवन करतील. आपण इथे कशाला आलो? स्तवन करायला. प्रेज द लॉर्ड. स्तवन करायच्या वेळेस नव्हते कोणी. लोक स्तवन कोण करतील? माझ्यासाठी निर्माण. म्हणजे आपण कोणासाठी निर्माण झालो? देवासाठी. आणि काय करायचं आपल्याला? जगामध्ये स्तवन करायचं आहे आपल्याला. त्याला स्तुती, स्तवन, धन्यवाद, त्याचा गौरव करण्यासाठी देवाने आपल्याला निर्मित केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की जगामध्ये नुसतं मनुष्याने अनेक प्राणी देवाने निर्मित केलेले आहे. त्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येकामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे. काही प्राणी जंगलामध्ये पळणारे आहे, त्यांना किती पाय असतात? 4 पाय, काही 2 वरही पळतात. काही आहे उड्या मारणे, उड्या मारत पळतात, कांगारू सारखे. काही आहे पोहणारे,
पोहणारे प्राणी आहे ना, समुद्रात नद्यांमध्ये दिसतात. काही बिळं बनून राहतात, काही प्राणी आहे ते उडतात देखील है ना. आपण बिळामध्ये राहतो का? आपण उडतो का? आपण पाण्यामध्ये राहून पोहतो का? नाही. परंतु तरी देखील मनुष्य हा बुद्धिमान असल्या कारणाने तो विमानातून उडतो, जहाजामधून पाण्यामधून तो प्रवास पण करतो. मोठ्या मोठ्या गुहा बनवून त्याच्यामध्ये तो सुरुवातीपासून राहत आलेला आहे. तो सहज उड्याही मारू शकतो आणि तो सहज मोटारसायकलने धावतो देखील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मनुष्याला या सर्व गोष्टी जे प्राण्यांमध्ये ते नाही करता जरी आल्या, तरी त्याच्या डोक्याच्या द्वारे जे उपकरण त्याने विकसित केलेले आहे त्याद्वारे तो सगळं काम करू शकतो. प्रेज द लॉर्ड. सगळं काम जरी करत असला तरी एकच काम तो करत नाही. ज्या परमेश्वराने त्याला निर्मित केलं त्याच्यासाठी त्याला वेळ नाही. त्याच्याकडे प्रार्थना करायला, देवासाठी, देवाच्या जवळ बसायला, सहभागितेसाठी वेळ नाही. आणि ही बाब आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट पहिले उद्दिष्ट असताना मग बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर रेल्वे स्टेशन बनवायचंय, इथे रेल्वे स्टेशन बनवायचं, तर आपल्या डोक्यात पहिले स्टेशन म्हटल्यानंतर कशी इमारत उभी करतात का तिथे? नाही. स्टेशन म्हणजे काय असायला पाहिजे? प्लॅटफॉर्म असायला पाहिजे, तिथे रनिंग वेटिंग रूम असायला पाहिजे, तिथे वेगवेगळे ऑफिसेस असायला पाहिजे, तिथे जिना असायला पाहिजे है ना. तिथे अनेक गोष्टी असतात. ते रेल्वे स्टेशन वेगळं. आपल्याला जर राहण्यासाठी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स बनवायचं, रेल्वे स्टेशन सारखं बनवणार आहे का कोणी? नाही. किंवा आपल्याला शाळा बनवायची आहे, एखाद्या आपल्या डोक्यामध्ये इथे शाळा बनवायची, तर आपण काय आपल्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स सारखं बनवणार का? रेल्वे स्टेशन सारखं बनवणार नाही. ते वेगवेगळे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा बनवायची असते त्या अगोदर आपण विचार करतो. आणि कोणाला सांगतो तो विचार? आर्किटेक्टला सांगतो की आर्किटेक्ट आम्हाला इथे शाळा बनवायची. मग आर्किटेक्ट एक प्लॅन बनवून देणार, तो प्लॅन कॉर्पोरेशन पास करणार आणि मग बांधकाम सुरू होणार. बरोबर आहे ना. हाच प्रोसिजर असतो. पहिले उद्दिष्ट, मग आर्किटेक्ट नकाशा, आणि नकाशानंतर कन्स्ट्रक्शन असतं. प्रियांनो, तुम्हाला आणि मला उगाच असं बनवलं का देवाने? पहिले देवाने उद्दिष्ट दिला, मग बनवलं आणि मग आम्हाला कामाला लावलं. प्रेज द लॉर्ड. जर आपण मनुष्य असून एवढे विचार करून गोष्ट बनवतो, तर परमेश्वर असंच बनवून सोडून देईल असं वाटतं का तुम्हाला? नाही. पहिले त्यांनी उद्दिष्ट स्थापन केले आणि प्रत्येक व्यक्तीसाठी उद्दिष्ट वेगवेगळे आहे. जसं रेल्वे स्टेशनसाठी उद्दिष्ट वेगळे, शाळा अभ्यासाची जागा आहे, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स राहण्याची जागा आहे, मॉल शॉपिंगची जागा आहे ना. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या. ही चर्च ह्या उपासनाची जागा आहे. कोणताही कशाशी मेल नाही. त्याचप्रमाणे आम्हाला देखील व्यक्ती वेगवेगळे, तर देवाने उद्दिष्ट देखील वेगवेगळे दिलेले. प्रेज द लॉर्ड. पण काम व्हायलाच पाहिजे. अनेकदा आपण म्हणतो, अरे एवढा मोठा बंगला बांधून ठेवला, राहायला कोणीच नाही तिथे, काय फायदा एवढा मोठा बंगला बांधायचा है ना. अनेकदा आपण म्हणतो, अरे एवढी मोठी शाळा बांधली, एवढे विद्यार्थीच नाही त्याच्यामध्ये, काय फायदा. कधी कधी आपण स्टेशनकडे जातो म्हणतो, अरे एवढं स्टेशन बांधलं, लोकच जात नाही इथून, काय गाड्याच थांबत नाही तिथं, तर कोण लोक येणार. म्हणजे उद्दिष्ट काय झालेलं आहे ते उपयोगी नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला देखील जेव्हा देव बघतो, ते म्हणतो सगळं काही तुम्ही तिला दिलं, परंतु उद्दिष्ट पूर्ण करणारा ह्याच्या जीवनामध्ये काही देखील दिसून येत नाही. आणि देवाला आनंद होतो का? नाही. आपल्याला, मनुष्याला जर वाईट वाटतं तर देवाला ही वाईट वाटतं. आणि त्यासाठी आपण ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं असतं की देवाने सर्व गोष्टीच काय म्हटलेलं आहे? काम दिवस संपल्यानंतर हे चांगले आहे. आणि पहिला संध्याकाळ झाले, दिवस झाला, आणि हा पहिला दिवस, हा दुसरा दिवस, हा तिसरा दिवस, असं उत्पत्तीमध्ये लिहिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट चांगली आहे. मग मनुष्य पण चांगला आहे की नाही? यस, मनुष्य देखील चांगला देवाने बनवला, परंतु कार्य चांगले नाही. ज्या उद्दिष्टासाठी बनवले ते कार्य दिसत नाही. आणि यामुळे आज आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की असे कोणते कार्य आहे ज्यासाठी देवाने आपल्याला शेप दिलेला आहे. कारण की याचा टायटल हा आहे की देवाच्या सेवेसाठी दिलेला आकार. देवाच्या सेवेसाठी दिलेला आकार जो आहे तो तुम्हाला आणि मला विशिष्ट कार्यासाठीच आकार दिलेला आहे. शेप फॉर गॉड्स वर्क, म्हणजे देवाच्या कार्यासाठी
त्याची सेवा करण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट आकार देऊन पाठवलाय. कदाचित एखादा स्त्री म्हणून पाठवलं किंवा एखादा पुरुष म्हणून पाठवलंय, परंतु एक विशिष्ट आकार सह त्याने तुम्हाला आणि मला पाठवलेला आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा वाचतो इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 10 वचन, यामध्ये तो आकार देत असताना त्याची ही इच्छा आहे की आम्ही काय करावं. एक विशिष्ट स्वरूप देण्यासाठी किंवा एक विशेष शेप देण्यासाठी देवाची इच्छा आहे की आम्ही काय करावे. आणि यामध्ये संत पाऊल इफिसकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 10 वचनामध्ये एक विशिष्ट गोष्ट सांगतो. वाचा. आपण सत्कृत्य करावी, ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे. यस, आपण त्याच्या हाताने बनवलेली कृती आहोत. पुढे त्या सत्कृत्य आचरित, ती सत्कृत्य आचरित. यस, आपल्याला तसं जीवन जगायचं, ते सत्कृत्य करतच जीवन जगायचं. म्हणून ती पूर्वीच योजना, केव्हापासून योजना, जेव्हा तू मातेच्या गर्भात होता तेव्हापासून मी तुला निवडले आहे आणि तुझ्यासाठी योजना बनवलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. यस, मातेच्या गर्भात एखादं लहान बाळ आल्यानंतर लगेच मम्मी आणि डॅडी म्हणायला लागतात. होणारे मम्मी आणि डॅडी म्हणतात, अरे मला मुलगा झाला तर मी हे करल, मला मुलगी झाली तर हे करल, मग मुलगा झाला तर हे नाव ठेवल, मुलगी झाली तर ते नाव बनवल, मुलगा झाला तर मी हे बनवल, मुलगी झाली तर मी त्याला तसं बनवल, मुलगा असेल तर कोणासारखा दिसल, मुलगी असेल तर कोणासारखी दिसल. बरोबर. या सगळ्या गोष्टी विचार चक्र सुरू होता. तो अद्याप जगात आलाही नाही तरी, परंतु देवाला मुलगा होईल की मुलगी होईल हे माहित असतं. सगळं माहितच आहे देवाला. काय करल हे देखील माहित आहे, ते काय करायला पाहिजे हे देखील माहित आहे, परंतु तो करल की नाही करल हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी जर आपण नेहमी म्हणतो आणि आपण वारंवार वाचतो की संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आणि ते धन आहे ते कोणाला दिलेलं संतती सांगा. संतती कोणाला धन दिलेलं आहे? ते आई आणि वडिलांना. आणि आपण जसं धन सांभाळतो, किती काळजी घेतो धनाची, तसं मुलाबाळांच्या बद्दल आपण अनेकदा काळजी घेत नाही. मला हे बनवायचं, मला ते बनवायचं, मला ते बनवायचं, पण देव काय बनवत आहे त्याच्यासाठी, देवाचं उद्दिष्ट काय त्या मुलासाठी, हे कोणी जाणून घेण्याची तयारी ठेवत नाही. ह्याला इंजिनियर बनवायचं, क्लास लावा, हे लावा, ट्युशन लावा, डॉक्टर बनवायचं, इकडे पाठवा तिकडे पाठवा, बिझनेसमॅन बनवायचं, CA बनवायचं, लहानपणापासून क्लास लावा, खेळाडू बनवायचं, जा कॅम्प लावा, कोचिंग क्लास, या सर्व गोष्टी आपण करतो. परंतु देवाने त्याला बनवलं कशासाठी हे कडे कोणी जात नाही. माझी इच्छा, माझे उद्दिष्ट पूर्ण व्हावे. आणि हे पूर्ण करता करता जेव्हा एक दिवस असा येतो की मुलगा हातून निघून जातो, मग आई म्हणणार, अरे देवा तुझी काय इच्छा होती सांग. आता तू कधी, आता तो झाला घोडा, आता झाला 22-25 वर्षाचा, आता तुम्हाला तो ऐकत नाही, आता देवाला काय विचारून फायदा. तो तर त्याच्या आयुष्यातलं जे काही ज्याला म्हणतो कॅरेक्टर आहे, स्वरूप आहे, स्वभाव आहे, शेप आहे, तो ऑलरेडी तयार झालेला आहे. तो आता देव करू शकतो बदल. देवाला काय साठी काही अशक्य नाही. चूक कोणाची आहे? वडिलांची. आणि यासाठी प्रियांनो मी नेहमी म्हणत असतो, लहान मुलगा 7व्या महिन्याची प्रार्थना बोलवतात, तुम्ही लक्षात ठेवा, देव तुम्हाला देत आहे. आणि जर देव देत आहे तर तुम्ही देवाकडून विचारा की देवा ही संतती तू जर मला देत आहे तर मी काय करणार आहे. आपण पवित्र शास्त्रात वाचतो, अनेक स्त्रियांनी म्हटलं की प्रभू जर तुम्हाला दिलं तर तो नाझीर असेल, मी तुला अर्पण देणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि हे करायलाच पाहिजे. प्रत्येक आपण नाही त्याला पाळक बनवा, पाळक नाही, प्रत्येक व्यक्ती हा देवाचा सेवक आणि दासी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जण याजक आहे, प्रत्येक जण सेवक आहे, प्रत्येक जण त्याचा सेवेमध्ये चालणारा आहे. त्यामुळे काही ही बाब जाणून घ्या की ते करायचंच आहे. आणि यासाठी मग अनेक जण, आता हे चित्रामध्ये एक व्यक्ती दिसत आहे, त्याचं नाव प्रिन्स आहे. आणि तो जेव्हा जन्मला तेव्हा हात पण नाही, पाय पण नाही. किती लोकांना असं आवडलं असं राहणं. तो बघा शेविंग पण करतो, त्याला हात नाही, पात नाही, तो आपल्या जागेवर चालतो देखील, आणि वेगवेगळ्या गोष्टी आहे तो करतो तिथे दिसतोय. ओजस. आणि त्याप्रमाणे एक आणखीन व्यक्ती आहे ज्याचा पुढे आपण बघणार आहोत, त्याला प्रत्येक जण ओळखतो. कदाचित ह्याला आपण ओळखत नसाल, प्रिन्स होता, याला हात पण नाही, पाय पण नाही, जन्मता काही कट झाले असं नाही, जन्मताच हात पाय नाही. किती लोकांना आवडलाय बघा. ह्याला पण आपण ओळखतो, निक है ना. ह्याच आपण वेगवेगळे व्हिडिओज बघितलेले आहे बघा. त्याला हात नाही आणि पाय पण नाही.
बरोबर आहे. तरी तो काय करत आहे? स्विमिंग करतो. वरच्या बाजूला जर बघितलं तर तो विमानामधून म्हणजे हेलिकॉप्टरवरून खाली उडतो, उडी मारतो आणि उडत उडत खाली येतो. बाजूला आपल्याला दिसत आहे की तो मोटिवेशन स्पीकर झालेला. प्रेज द लॉर्ड. कोणाला आवडेल असं? आपल्याला आवडेल का? कोणालाही आवडणार नाही. मग प्रश्न हा येतो की देवाने ह्यांना असं का बनवलं है ना? देवाने ह्यांना असं का बनवलं? ते काय त्यांनी काय रडून रडून गोंधळ नाही, ते तसेच राहिले. संत पाऊल देखील म्हणतो, परमेश्वरा देवा माझ्यापासून आजार ही समस्या दूर कर. देव म्हणतो तुझ्यावर माझी कृपा पुरेशी आहे. ह्यांना यासाठी बनवलेलं आहे की ह्यांच्याकडे बघून आपण, जर ह्यांच्याकडे काही नसताना त्यांनी एवढं काम केलं तर तुमच्याकडे सर्व आहे तर तुम्ही काय करता? बरोबर आहे की नाही? ह्यांच्याकडे हात नाही तरी देखील ते उत्तमरित्या ही सर्व कृती करतात. ज्यांना पाय नाही तरी देखील उत्तम कृती करतात. हे रडत बसले का? नाही. ते म्हटले की नाही कोणतरी माझी सेवा करा, नाही, ते स्वतःहून सगळ्या गोष्टी शिकल्या. त्यांना या सर्व गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या आणि सर्वसामान्य लोकांसारखे जगू लागले. पण आपण त्यांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ही बाब की देवाने मला लंगडं नाही, मला लुळं नाही, मला आंधळं नाही, मला बहिरं नाही, असं काही देखील केलं नाही. मला सर्व काही व्यवस्थित दिलं, पण मी काय करतो? हातन पायाने नुसते स्वतःच्यासाठीच मेहनतो, स्वतःसाठीच पळतो, स्वतःसाठीच धावतो. जर माझी अवस्था अशी असती तर मग मी कुठे गेलो असतो. प्रेज द लॉर्ड. ह्यांना मोटिवेशन म्हणतात, ह्यांना मोटिवेट करतात. तर देव अनेकदा दुःख समस्यामध्ये जे लोक उत्तमरित्या जगतात, प्रेज द लॉर्ड, ते विसरत नाही. मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, जाऊ दे, देव नको मला ते, मला असं मिळालं नाही, माझ्या जीवनात असं घडलं नाही, मला ह्या धन मिळालं नाही, मला नोकरी मिळाली नाही, मला चांगलं पद मिळालं नाही, माझ्या घरात पैसे नाही, माझ्या घरात आजार पण आहे, मग मी देवाला सोडून नाही. तशा अवस्थेमध्ये जे देवाला धरतात ते सामान्य इतर लोकांना काय करतात? इन्स्पायर करतात. ते त्यांच्यासाठी मोटिवेशन होतात आणि ते जगाला दाखवतात की माझ्याकडे काही नाही, मिळो ना मिळो मला अन्न पाणी. कोण म्हणतो? नारायण वामन टिळक. परंतु तरी मी काय करणार आहे? देवाच्या चिंतन सतोदित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी असे लोक जगामध्ये देवाने ठेवलेले आहे आणि ते लोकांच्याकडे बघून तुम्हाला आणि मला प्रेरणा मिळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्याकडे बहुत काही नाही तरी देखील जे आहे त्यांनी देवाचा गौरव केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आमच्याकडे बहुत आहे परंतु आम्ही तयार नाही, आम्ही तयार नाही. ह्यांच्यासाठी कदाचित आपण म्हणतो हे काय करू शकतात, परंतु त्यांनी केलं. आम्ही आमच्यासाठी तर बहुत काय करायला पाहिजे परंतु आम्ही करत नाही. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येकाला वेगवेगळी क्षमता दिलेली आहे, वेगवेगळी आवड दिलेली आहे, प्रत्येकाला प्रतिभा किंवा टॅलेंट दिलेला आहे, प्रत्येकाला काही ना काही कृपादान दिलेले आहे. आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या सर्व अनुभव घेऊन तुम्हाला कोणासाठी ते खर्च करायचे? देवासाठी. काही लोक म्हणतात माझ्याकडे काहीच नाही, फळ शिक्षण झालं नाही, मी म्हातारी झालेले, माझ्याकडे गरीब आहे, मला बोलता येत नाही. आणि मी मागच्या वेळेस पूर्ण यादीच तुम्हाला वाचून दाखवली पवित्र शास्त्र की हा होता तो, त्याने तसं केलेलं आहे ना, मी पूर्ण सांगितलेलं आहे. अब्राहम म्हातारा झाला तरी देखील तो काय म्हणतो? तरी देवाच्या सेवेसाठी तो त्या 100व्या वर्षी देखील तयार होतो. मोशे काय होता? बोलता येत नाही तरी तो म्हणतो देवची महान मोठी सेवा केलेली आहे. गिदोन भित्रा होता तरी परमेश्वराने त्याने शास्त्री बनवलं. अशा अनेक उदाहरण देऊन की तुमच्यामध्ये हे नाहीये, तुमच्यासारखे हे लोक बनवते. परंतु जेव्हा देवाने त्यांना निवडलेलं आहे तर देव त्यांच्याद्वारे कार्य करून घेतो. प्रेज द लॉर्ड. माझ्यामध्ये काय आहे हे तुम्ही नक्की म्हणू. आपल्याला माहिती यिर्मया देखील म्हणतो मी बाळ आहे, देव म्हणतो बाळ म्हणू नको, तुला मी राष्ट्रांचा सज्जेष्ठ बनवलं. प्रेज द लॉर्ड. तू बाळ म्हणू नको, तुझं कामच नाहीये हे काय, जे काही करायचं जगामध्ये काम हे तुझं नाहीये. जर देवाने तुला निवडलं आहे तर देव करून पण घेणार. प्रेज द लॉर्ड. देवासाठी कोणती गोष्ट अशक्य हो? सांगा बरं. जर अशा लंगड्या लुळ्यांशी तो काम करू शकतो तर तुमच्याने माझ्याशी करून घेणार नाही का हो? निश्चितच करून घ्या. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही विश्वास ठेवत नाही का? कारण की आम्हाला उद्दिष्टच माहित नाही आणि आम्ही उद्दिष्टाच्या मागे पण जात नाही. आम्ही म्हणतो जाऊ दे, 2025 असाच गेला, 26 मध्ये पण तसंच जाईल, 27 पण तसं. असं करत करत एक दिवस म्हातारा होतो, मरून जातो, काहीच काम झालेलं नसतं. आणि जेव्हा तिथे हिशोब द्यायची वेळ येईल तेव्हा आमच्याकडे काहीच नाही हो देण्यासाठी, आमच्याकडे काहीच नाही आहे त्यांच्यासाठी. आणि यासाठी आज तुम्हाला आणि मला गंभीरतेने विचार करायला पाहिजे की आम्हाला
निश्चितच ह्या सर्व गोष्टी जे काही दिलेल्या आहेत ते देवाच्या गौरवासाठी खर्च करायला पाहिजे. असं मी म्हणत नाही की तुम्हाला जर टॅलेंट दिलं तर तुम्ही नुसतं देवाच्यासाठी, परंतु त्याचा उपयोग तर करा. आज आपल्याकडे एवढं साधन आहे, वादन आहे, परंतु गायला लोक तयार होत नाही, पुढे यायला तयार होत नाही. आपल्याकडे इतके सगळी काही सोय बेंचेस आहे, परंतु लोक बसायला तयार नाही. इतकं सुंदर असं मंदिर दिलं, आत्मासह तो देव आपली भेट घेतो, पण लोक यायला तयार नाही. याच्यावरून आपल्याला ही बाब कळून येते की लोकांना बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट कळतात, परंतु देवाचा या मंदिराचा द्वारे त्यांच्यासाठी काय उद्दिष्ट आहे ह्याच्याकडे त्यांना लक्ष द्यायला असाच वेळ निघत जातो. आणि एक दिवस येतो आणि मग आपण जेव्हा मरणाच्या दारी पोहोचतो तेव्हा अरे मी तर काहीच केलं नाही, देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर. आता इथून हे जे संदेश तुमच्या आणि माझ्या कानी पडतोय, मी परत एक वार आपल्या सर्वांना ऑनलाईन देखील त्या लोकांना सांगू इच्छितो की हीच वेळ आहे. 2026 हा वर्ष असा आहे की त्या समय तुम्ही कामाला लागा. ही काम सुरुवात प्रीतीपासूनच होते, कारण की जर तुमची देवावर प्रीती आहे तर तुम्ही देवासाठी काम करणार. तुमची बायकोवर प्रीती आहे तर तुम्ही बायकोसाठी संसार करणार. तुमच्या मुलाबाळांवर प्रीती आहे तर मुलाबाळांसाठी राबणार. तुम्हाला तुमचे जे काही कलागुण आहे, टॅलेंट आहे, त्याच्यावर तुम्ही प्रेम करता, त्याच्यासाठी तुम्ही कार्य करणार. पण देवावर जर प्रीती आहे तर तो जरूर देवासाठीच कार्य कराल. प्रेज द लॉर्ड. देवनी कधी म्हणत नाही की सगळं काही सोडून द्या. शिष्यानं जसं तो सगळं काय सोडून त्याच्या मागे आले तसं काय आपण सोडून त्याच्या मागे नाही, आपण ते पण सांभाळतो. परंतु प्रियांनो, देवासाठी काहीही केलं नाही असं होता कामा नाही. आणि त्यासाठी आपण विविध मुद्द्यांकडे जात असताना 2च मुद्दे मी आज घेणार ओजस, आणि त्यामध्ये मी 5 मुद्दे घेणार आहोत. ते 5 मुद्द्यांपैकी तो विषय आहे की देवाने तुमच्या सेवेकरिता काय केलेलं आहे, आकार किंवा शेप द्यायला तयार केलेला आहे. हाऊ टू शेप यू फॉर युअर मिनिस्ट्री. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आता मी घेणार आहे आणि त्यामध्ये आपण हे बघणार आहोत की देवाने त्याच्यासाठी कार्य करण्यासाठी तुम्हाला आणि मला जे काही सेवा कार्य दिलेलं आहे ते कशा प्रकारे तो शेप करते, कशा प्रकारे तयार करते. आणि त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की हे कार्य करण्याकरता त्याने तुम्हाला स्पिरिच्युअल गिफ्ट दिलेली आहे, आत्मिक फळे दिलेली आहे, आत्मिक कृपादान दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तर आत्मिक कृपादाने हे ज्याला आपण पहिला मुद्दा बघतो, स्पिरिच्युअल गिफ्ट, जे आत्मिक कृपादाने दिलेली आहे ते काय आहे आणि कशा प्रकारे आहे. पहिली गोष्ट बघूया आपण. आणि त्यासाठी आपण रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 4 ते 8 यामध्ये आपण जाऊया आणि त्यामध्ये काही गोष्टी बघूया आपण. रोमकरास पत्र ह्यामध्ये आपण 7 वचन बघू. 7 रोम 12:7. हा सेवेत तत्पर असावे, शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यास, बोध करणाऱ्याने बोध करण्यास, औदार्याने दान द्यावे. अधिकारी जर तुम्ही आहात आपले काम आस्थेने करा. दया करणारी ही दया करावी. येस, ही गोष्ट जी आहे ही सर्व आत्मिक गोष्टी आहे. म्हणजे सेवा, शिकवणे, शिक्षण देणे, बोध करणे, दान देणे, अधिकारी म्हणून मंडळीमध्ये किंवा पदावर काम करणे आणि दया करणे, हे सगळ्या आत्मिक गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की देवाने तुमच्यामध्ये त्याचा आत्मा ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांमध्ये पवित्र आत्मा आहे सांगा बरं, हात वर करा. येस. जेव्हा आपण देवाला निवडतो, त्याच्या मागे चालतो, त्याच्या नावाने आपण बाप्तिस्म घेतो, देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये काय करतो, वास करतो. आणि ह्या देवाचा आत्मा आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो असतो की देवाची आराधना, त्याची भक्ती कशी करायला पाहिजे, आत्म्याने खरेपणाने, आत्म्याने खरेपणाने. मग त्याची सेवा पण कशी करायला पाहिजे, आत्म्याने खरेपणाने. आणि आत्म्याने खरेपणाने करत असताना ज्या ह्या सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला करणं भाग आहे. परंतु मी परत एक बार सांगतो की सर्वांना सगळ्या गोष्टी मिळत नाही, सगळ्यांना सर्व गोष्टी मिळत नाही. काही लोकांना नुसतं दान देण्याची औदार्य मिळाले,
काही लोकांना शिक्षण देण्याचं दान मिळालं, काही लोकांना बोध करण्याचं दान दिलेलं इथे लिहिले. आणि या सर्व गोष्टी करत असताना ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की क्षमता सगळ्यांची वेगवेगळी आहे, परंतु कार्याचं उद्दिष्ट एकच आहे. काय आहे? देवाचा गौरव करणं, देवाची सेवा करणं. प्रेज द लॉर्ड. हा, आणि यामुळे ही बाब देखील लक्षात ठेवा. पहिले करिंथ याचा 2रा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की मग लोक का करत नाही, हा प्रश्न आपल्याला येतो. मग पाळक साहेब सगळं आम्हाला माहित आहे, आम्हीच लहानपणापासून ऐकत आहे, पण मग का करत नाही? तर पौल पहिले करिंथ 2:14 मध्ये शेवटच्या भागात म्हणतो की स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. मिळालं सगळ्यांना? स्वाभाविक वृत्तीचा माणूस म्हणजे ख्रिश्चन तो आहे, स्वतःला विश्वासणारा बिलीवर पण म्हणतो, परंतु तो नॉर्मल राहतो. नको नको, फार धार्मिकता नको. आपण चर्चला जायचं, मंदिरात जायचं, पाळक साहेब फार सुंदर फार सुंदर, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड, घरी निघून जायचं, आठवडाभर काम करायचं, वेळ मिळेल तेव्हा पाळक साहेब येईन, खूप बिझी असतो, कृपया वाईट वाटून घेऊ नका, जमल तसं मी येत जाईन, जमत असं दान देईल वगैरे वगैरे, सगळं काही तर समाधानी आहे. स्वाभाविक वृत्ती, नॅचरल, एकदम नॉर्मल राहणारा मनुष्य जो आहे तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी ओळखत नाही, कारण की तो आपल्या जीवनामध्ये आत्म्याला प्राधान्य देतच नाही. तो सामान्य व्यक्तीसारखा जगतो आणि सामान्य व्यक्तीसारखा चालतो. प्रेज द लॉर्ड. जो आत्म्यामध्ये, ज्याच्यामध्ये मी आता सुरुवातीला सांगला, आत्मा कोणामध्ये आहे? सगळ्यांमध्ये, पण तो आत्म्याला कार्य करण्याची संधी तर देतच नाही आपण ना. त्यामुळे मग या सगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येत नाही. आपण जसं आत्मा काम करायला लागला लगेच म्हणतो, अरे बापरे माझं नुकसान होईल, माझं लॉस होईल, मग असं लोक मला हसतील, लोक मला बोलतील, जाऊ द्या बसा, कधी कधी मी काहीतरी करणार. आणि ह्यामुळे प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की आत्मिक दाने ही मेहनत करून, खूप प्रार्थना करून ही मिळत नाही. तर ह्याला काय म्हटलेलं? कृपादान आहे. म्हणजे देवाला ज्याला वाटतं त्याला तो विशिष्ट दाने देतो. प्रेज द लॉर्ड. हा, मला हेच मिळायला पाहिजे, मला तेच मिळायला पाहिजे, जरी आपली अपेक्षा असली, परंतु देव आणि कृपादानाचा अर्थ हे आहे की हे देवाला ज्याला जे वाटतं त्याला तो देतो. प्रेज द लॉर्ड. आणि तो देत असताना तुम्ही पात्र आहे, तुम्ही लायक आहे, मी लायक आहे म्हणून देत नाही. आम्ही अपात्रच आहोत सगळेजण, परंतु अपात्र असताना देखील देवाला वाटेल ते वाटून देतो. प्रेज द लॉर्ड. एकाला सगळ्याचे 909 दान तो देणार नाही सर्वांच्या. परंतु प्रियांनो ही बाब देखील लक्षात ठेवायला पाहिजे की जर तो देतो तर मग काय, त्याची अपेक्षा देखील असतात. आपण या दिवसामध्ये बघितलं, बोलायला नाही पाहिजे, परंतु आपल्याला माहिती आहे की काही लोकांच्या घरामध्ये पाकिटं आले. कशासाठी पाकिटं आले? आज मतदान. बरोबर ना, ह्याला द्या ह्याला द्या ह्याला द्या. का दिले लोकांनी? अपेक्षा आहे ना त्यांच्या काहीतरी. हो, अपेक्षा आहे, काहीतरी अपेक्षा. आपण मुलं बाळांना का शिकवतो? कारण की उद्या आपण म्हातारे झालो ते आपलं संगोपन सांभाळ करतील. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये राहत असताना प्रियांना आपण तर स्वार्थीच आहोत, आपण तर स्वार्थीच आहोत, त्यामुळे आपण तर अपेक्षा करणारच करणार. परंतु देव काही स्वार्थी नाही आहे. देव तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा यासाठी करतो, येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर आज केलं तर तुम्हाला त्या हिशोबाने वेगवेगळे मुकुट ठेवलेले, वेगवेगळे ब्लेसिंग ठेवलेले आहे. यामध्ये देवाचा स्वार्थ असता तर त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवलाच नसता. तो आमच्यावर प्रीती करतो म्हणून तो देतो, त्याला गरज आहे म्हणून नाही. का? लाखो देवदूत वर आकाशामध्ये बसले, ते स्तुती स्तवन करतच राहतात. प्रेज द लॉर्ड. अहोरात्र स्तुती करतात. तुमची स्तुती स्तवन त्याला काही फार विशेष काही आहे का? नाही. परंतु तरी देखील तो तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण देणारा असल्या कारणाने त्याची नजर तुमच्या आणि माझ्याकडे असते. प्रेज द लॉर्ड. नजर असताना त्याच्या अपेक्षा आहे की मी याला हे दिलेलं आहे, हे दिलेलं, ते दिलेलं आहे, तर हा त्याचा उपयोग योग्य प्रकारे करतो किंवा नाही. आणि ह्यासाठी ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की त्यांनी हे दान सगळे वाटून दिलेले आहे. आणि त्यामध्ये येतात 5 पदरी सेवा. आणि ह्या संदर्भात 5 पदरी सेवा, 5 फोल्ड मिनिस्ट्री. कोणकोणते 5 पदरी सेवा सांगा बरं? कोणत्या 5 पदरी सेवा मंडळीमध्ये दिसतात? पहिली आहे प्रेषित, संदेष्टे, शिक्षक, पाळक आणि सुवार्तिक. लिहून घ्या वाटलंच. पहिले करिंथ
याचा 12व्या अध्यायामध्ये ते सापडतात आपल्याला. प्रेषित, संदेष्टे, शिक्षक, पाळक आणि सुवार्थी. हे 5 पदरी सेवा हे मंडळांमध्ये होते. काही लोकांना प्रेषित म्हणजे जे काही प्रभूपासून त्यांना प्राप्त झाले ते इतरांना सांगायचं. संदेष्टे म्हणजे प्रभूपासून जे काही प्रॉफेसी आलेली आहे ते लोकांपर्यंत नेणं. शिक्षक म्हणजे जे बायबल स्टडी घेतात ते शिक्षक. पाळक म्हणजे जे मंडळीचं पालन पोषण करतात ते. आणि सुवार्थिक म्हणजे इतरांना जाऊन वचनाची घोषणा करतात. हे सर्व मंडळीमध्ये दिसतात. प्रत्येक व्यक्तीला यापैकी काही कार्य करायचे आहे. प्रेज द लॉर्ड. ते सगळे पाळकच करणार आणि एल्डर्सच करणार आणि असं नाहीये. हे सर्व जबाबदाऱ्यामध्ये काही काही जबाबदाऱ्या तुम्हाला आणि मला त्यांनी दिलेले. जसं आपण इथे येतो साक्ष देतो, तर साक्ष देणारा पाळक आहे का तिथे? कोणी एल्डर आहे का? नाही, कोणी येऊन साक्ष देतं. साक्ष देणं म्हणजे काय करलं? त्यांनी दिलेले जे काही आनंद आहे, जे काही चमत्कार आहे, जे काही अद्भुत आहे ते लोकांना सांगणं म्हणजे प्रेषित करणं आहे. प्रेज द लॉर्ड. सांगणं की सुवार्ता ही देव एक लोकांना काय होतं त्याच्याद्वारे आशीर्वाद होतात आणि ते विश्वासात बळकट होतात की जर देव ह्याच्यासाठी करतो तर तो माझ्यासाठी पण करणार. प्रेज द लॉर्ड. ही सेवेचा एक भाग आहे आणि हे सर्वांना वेगवेगळे वाटून दिलेले काम आहे. आणि यासाठी ही बाब करत असताना आपल्याला प्रत्येकाला काय करायचं आहे? त्या सेवेला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु लुडबुड करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, आता घरामध्ये जर पिता आहे ना, वडील आहे, तर वडिलांचं काम काय? नोकरी करणं, व्यवसाय करणे आणि घरी पण मदत करणं. बरोबर आहे. घरामध्ये पत्नी आहे तर तिने संसार सांभाळणं, कुटुंब सांभाळणं आणि जमेल तर बाहेर पतीला देखील हातभार लावणं. बरोबर आहे. पतीने बाहेरचं काम तर पत्नीने घरचे काम करणे. परंतु त्याबरोबर दुसरे काम करता येतं. पतीने कधी कधी पत्नीला घरी हातभार लावा आणि अनेक पत्नी अशा आहेत की जे काय करतात? नोकरी करून संसाराला हातभार लावतात. मुलं शिक्षण घेतात. त्यांची जबाबदारी काय? शिकणं, आपल्या पायावर उभारणं, करिअर घडवणं. जेव्हा थोडे मोठे होतात तर मुलगा नोकरी करू लागतो आणि वडिलांच्या जागे बाहेरची जबाबदारीचं सांभाळतो. मुलगी मोठी होते, अनेकदा ती जॉब करते, परंतु मम्मीला घरी मदत पण करते. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. परंतु यामध्ये 1-2 पण जर जबाबदाऱ्या पार पडणार नाही. समजा बायकोने ठरवलं की मला कामच करायचे नाही घरात, ठेवा बायको. किंवा मुलीने ठेवलं की नाही 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 मी निश्चितच आता शिकणार नाही, काही नाही करणार, नुसती घरामध्ये बसून राहणार. होईल का घर व्यवस्थित? नाही. नवऱ्याने म्हटलं मी कामधंदा सोडून देतो, नुसतं पीत घरीच बसतो, संसार काय खूप सुंदर होणार आहे का? प्रत्येक व्यक्तीला जी जबाबदारी दिलेली आहे त्यांनी जर काम व्यवस्थित केलं नाही तर त्या घराचा संसार कधी देखील पुढे जाणार नाही. त्याचप्रमाणे ह्या 5 गोष्टी जर तुमच्या मंडळीमध्ये दिसत नाही तर ती मंडळीची सेवा देखील कधी पुढे जाणार नाही. ह्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या आणि माझ्या मंडळांमध्ये जेव्हा दिसत नाही, एकच एक काम सारखं सारखं दिसतं, तेव्हा ते पुढे जात नाही. रविवारच्या दिवशी जेव्हा पाळक साहेब संदेश देतात तर खूप गर्दी करतात, परंतु जेव्हा बायबल स्टडीचं शिक्षण दिलं जातं लोक येत नाही. त्यामुळे निश्चितच लोकांना त्याचा लाभ मिळणार नाही. आपण पाळक संदेश देतात, बायबल स्टडी घेतात, पण गाणारच लोक नाहीये, तर मग नुकसान कोणाचं होतंय? ही मंडळी अपूर्ण राहून जाते. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवा की हे सर्व आध्यात्मिक गोष्टी आहे आणि देव जर तुम्हाला आणि मला देतो तर त्याचा उपयोग विशेषरीत्या करायला पाहिजे. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की काही ह्या कामामध्ये काही पुढे दिसतात तर काही मागे असतात. फॉर एक्झाम्पल, आता मी सर्वांना तुम्हाला दिसत आहे, दिसतोय ना स्क्रीनवर? इथे दिसत आहे आणि बघणारे पण बसतात, पण स्क्रीनच्या मागे ओझस आहे. दिसतोय का कोणाला? या स्क्रीनवर पण दिसत नाही, त्या स्क्रीनवर पण दिसत नाही, तुमच्या मोबाईलवर दिसत नाही. तर काही सेवा अशा असतात जे पिक्चर मध्ये येत नाही कधी पण, जे पुढे कधी येत नाही, परंतु त्यांची सेवा देखील तेवढीच महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. कदाचित त्यांना जगामध्ये, कदाचित त्यांना मंदिरामध्ये तेवढा मान हवा तेवढा मिळणार नाही, त्यांचा गौरव पण न होणार, पण कौतुक पण नाही होणार, पण देव त्यांना बघतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येक व्यक्तीला कोणतं काम आवडतं? पडदे की पीछे की पडदे की आगे वाला काम आवडतं? सगळ्यांना वाटतं ना मला पाळक बनवू द्या, मला बनवू द्या, मला फोटो दिसू द्या, माझे काम दिसू द्या, मला कौतुक होऊ द्या, मला बुके मिळू द्या, माझं नाव, हे सर्वांना आवडतं. आणि त्यामुळे काही विशिष्ट कामाच्या मागे सगळे धावतात, मला हे बनवू द्या. पण मागचं काम, खुर्च्या पुसणे,
दाविदाच्या त्या स्तोत्राप्रमाणे की मला मंदिराचं द्वारपाळ होणंही इष्ट, ते नको, द्वारपाळ नको बाबा. ते जरा असं आता स्टँडर्ड बघा ना कसं आहे, म्हणजे पर्सनॅलिटी बघा, इतकं स्मार्ट आहे, इतकं हँडसम आहे, शिकलेलं आहे, तुम्ही म्हणता खुर्च्या उचला खुर्च्या पुसा, तर हे जरा काय बरोबर नाही. परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, तर देवाने तुम्हाला त्या कामासाठी निवडले, तर तुम्ही देवाची सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या मनुष्याची सेवा करत नाही, मनुष्याची जी हुजुरी करत नाही, मनुष्याची नोकरी करत नाही, तुम्ही देवाच्यासाठी करत आहे, तर त्याचं प्रतिफळ जगात कदाचित मिळेल, अगर न मिळो, परंतु देव त्याचं प्रतिफळ देणार. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की देवाने ज्याला ज्या कामासाठी निवडलंय तेव्हा तो ते स्वतःचे काम प्रामाणिकपणे करतो, तेव्हा ती सेवा देव मान्य असते. प्रेज द लॉर्ड. शाबास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्याबद्दल फार मोठे मोठे कामाने केले, पण थोडक्याबद्दल आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करल. प्रेज द लॉर्ड. आणि कधी कधी लोकांना बहुत सारे काम दिले पण काहीच करत नाही, त्यामुळे ते नेमणूकच होणार नाही, त्यांची दुसरीकडेच नेमणूक होणार आहे. कारण की देवाने दिलेलं काम त्यांनी व्यवस्थितरित्या केलेलं नाही. आणि यासाठी एक पहिले करिंथ यामध्ये आपण जाऊया आणि 12व्या अध्यायामध्ये आपण असताना 5वं वचन बघूया. पहिले करिंथ 12:5. बोला, सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहे. पुढे, तभी प्रभू एकच आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण करतात, हे पण करतात, कोणी पाळक आहे, संदेष्टे, सुवार्थिक आहे, शिक्षक आहे, सगळे काय आहे, परंतु प्रभू वेगवेगळे आहे का? त्याच एक प्रभूची सर्वजण मिळून सेवा करतात. प्रेज द लॉर्ड. त्याप्रमाणे आपण घरामध्ये एक कुटुंब म्हणून राहतो. सगळ्यांचं आडनाव सारखंच आहे, बरोबर आहे. कोणाचे आडनाव वेगवेगळे का? नाही. आईचं पण आडनाव तेच आहे, वडिलांचं पण आडनाव तेच आहे, मुलांचं पण आडनाव तेच आहे, सर्वच एका नावाने आडनावाने ओळखले जातात, परंतु प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या नावासमोर काय लावलेलं आहे? ख्रिश्चन. प्रेज द लॉर्ड. आणि आपण कोणाला मानतो? क्राइस्ट, म्हणजे ख्रिस्ताला मानतो. पण त्यामुळे काम जरी वेगवेगळं, नाव पुढचे वेगवेगळे असले, परंतु आपण सर्व ख्रिस्तासाठी ख्रिस्ती म्हणून जगतो. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब लक्षात ठेवा की काही गोष्टीमध्ये अनेकदा तुम्हाला आणि मला नाराजी निर्माण होते. पहिली नाराजी ही असते की पाळक साहेब त्यांनाच चांगलं सांग, त्यांनाच पुढे बोलतात, वाचा बायबल, त्यांनाच पुढे बनतात, त्याच इथे प्रार्थना करा, आम्हाला बोलवत नाही कधीच, मग आम्ही कशाला यायचं चर्चला? किंवा काही लोक असे म्हणतात, बाळक सारखे मला बोलवतात, मला येत नाही तरी मला उभं करतात, मग ते घाबरून येतच नाही चर्चला. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की ही फेवरेट आहे, तो फेवरेट आहे, म्हणून सारखं बोलवतात. प्रियांनो, दुसरी गोष्ट आहे, तिला इतकं चांगलं बोलता येतं, ह्यांना इतकं चांगलं बोलतं, मला का बोलता येत नाही? आणि अशा म्हणून आपण त्या व्यक्तीचा काय करतो? द्वेष करतो, द्वेष करायला लागतो. और लक्षात ठेवा, प्रभूने जर तिला सुंदर प्रार्थना करण्याचं कृपादान दिलेलं आहे, तर आपण निश्चितच तिचा हेवा करता कामा नाही. कोणाला जर उत्तम संदेश देण्याचं जर देवाने दान दिलेलं आहे, तर आपल्याला तिचा हेवा करण्याचा काही पण अर्थ नाही. कोणाला जर उत्तम गाणे गाण्याचं जर देवाने दान दिले, तर तुम्ही तिचा हेवा किंवा त्या व्यक्तीचा हेवा करू नये. परंतु प्रत्येकाला काही ना काही दिलेलं हे जरूर लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. कदाचित कोणाला 2 दान दिले असतील, कोणाला 3 दान दिले असतील, परंतु कोणाला काहीच दिलेलं नाही असं होऊच शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याशिवाय जगात तुम्हाला मला पाठवलंच नसतं देवाने, तुम्हाला आणि मला निवडलंच नसतं देवाने. आणि ज्या अर्थी निवडलं त्या अर्थी काही ना काही देऊनच निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जर आम्हाला ही गोष्ट नाही, ती गोष्ट नाही, तर देवाला विचारा, देवा मला का नाही? मी तिचा हेवा करत नाही, मी काही द्वेष करत नाही, परंतु देव म्हणत नाही, तुला दान देण्याचं, तुला पाहुणचार करण्याचा आत्मा दिलेला आहे. आता पाहुणचार तर इथे नाही होणार, पाहुणचार कुठे होतो? घरी होतो ना, तिथे है ना. पाहुणचार आहे घरी होणार. दान हा नुसतं देण्यासाठी आता आपण काय फोटो थोडी काढतो की काय हे दान द्या, फोटो टाका, मी ह्याच्यामध्ये दान टाकलेलं आहे, असं तर होणारच नाही. कदाचित प्रार्थना करणाऱ्याचा फोटो येईल, कदाचित गाणं गाणाऱ्याचा फोटो येईल, कदाचित संदेश देणाऱ्याचा फोटो येईल. दान देणाऱ्याचा फोटो येतो का कुठे? नाही, ह्या रविवारी यांनी दान टाकले, टाका फोटो. नाही. तर काही गोष्टी कौतुक मिळवते, काही गोष्टीला मिळणार नाही. परंतु ह्या सर्व गोष्टी कोणासाठी आपण करतो?
तो फोटो काढतो तुमचे. प्रेज द लॉर्ड. हा, इथे फोटो येऊ नाही येऊ, इथे व्हिडिओ येऊ नाही येऊ, परंतु तिथे व्हिडिओ आणि फोटो देवाने जपून ठेवलाय, कारण की तो तुमचे नोंद करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट ही आहे की आपण हेवा करतो. नंबर 2 आहे की आपण ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की जे आपल्याला दिले ते करा. जे आपल्याला दिलंय ते करा आणि दुसऱ्यांच्या मध्ये गडबड करू नका. स्वतःला तर काही करता येत नाही, ती तशीच का प्रार्थना करते, तर तसाच संदेश का दिला. म्हणजे त्यांचा सुख काढायचा, स्वतः काही करायचं नाही. एकच काम येतं त्यांचं, ह्यांचं सुख काढ, त्यांचा सुख काढतो. असा बोलला, ती अशी बोलली, तो. अहो, देवाने हे दान नाही, हे कुठेच नाही. सर्वांनी पाप केलेले देव म्हणतो. कोणाच्या विरुद्ध बोलू नये, कारण की त्याचा झाडा काय कोण घेणार आहे, परमेश्वर घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही कोणावर दोष लावू नका. आणि त्यांनी म्हटलं की कोणाच्या डोळ्यातलं कुसळ काढण्याच्या अगोदर स्वतःच्या डोळ्यातलं मुसळकडे पहा, ते काढ. तू देवाने कोणाला दोष दे, हा, जे दिलं त्याबद्दल तर तुम्ही गौरव करा ना देवाचा. प्रेज द लॉर्ड. ते नाही करायचं, ते दुसऱ्याने असं केलं, दुसऱ्याने तसं केलं, दुसऱ्याने. आणि ह्यामुळे हे कृपादान मिळून देखील अनेक लोक हेव्यामुळे, जळफळाटामुळे देवाची सेवा करण्यात पुढे येत नाही, किंवा मला संधी मिळत नाही, मला संधी मिळत नाही म्हणून ते पुढाकार घेत नाही. ते नाराज होऊन रुसलेले बसलेले असतात. आणि यासाठी प्रियांनो, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने ख्रिस्ती म्हणून तयार व्हायचं आहे, तर जे आत्मिक दान आहे ते ओळखा आणि त्याच्या अनुसरणाने चाला. सेकंड पॉइंट कडे जाऊया आणि दुसरा मुद्द्याकडे आपण जाऊया. आणि तुमचा जे आहे ते हृदय जे आहे, हृदयाचं ऐकणं, किंवा लिसनिंग टू युअर हार्ट. लिसनिंग टू युअर हार्ट, हृदयापासून आहे. आणि ही फार फार महत्वाची आहे. आपण एक गीत नेहमी गातो, मैं सेवा करूंगा अपने पूरे मन से, पूरे दिल से मैं तेरी सेवा करूंगा. प्रेज द लॉर्ड. तू है यहाँ, तू है यहाँ, है ना. हे आपण गीत गातो, तू पवित्र है ना, परम पवित्र है. तर हे गाणं आपण गातो. आपण कोणतंही काम, म्हणजे ह्याच्यासाठी काही सेवाच नाही, घरात स्वयंपाक पण मी मनापासून स्वयंपाक करते ना, म्हणून तो फार छान. अनेकदा आपण म्हणतो, अहो ते कसे पण असले ना तरी देखील ती मनापासून त्याच्यावर प्रेम करते, म्हणून ते काही बोलले तरी मी ऐकून घेते. बरोबर आहे ना. अनेक जण बोलतात. आपण या लेकरांनी कसे वागले ना, अहो काय त्याला येत नाही, त्याचं डोकं चालत नाही, पण आम्ही खूप प्रेम करतो त्याच्यावर. आपण त्याला दोष देत नाही. मन हे वेगळं आहे, हृदय आहे, तिथे दोष बघितले जात नाही. तिथे दोष बघितले, कमकुरता बघितले जात नाही. दोष आपल्याला माहिती आहे, परंतु आपण मनापूर्वक हृदयाने इतरांशी प्रेम करत नाही. त्यामुळे काय होतं, त्यांच्याकडे आपण बोट करत असतो. आणि त्यामुळे हृदय हे फार महत्वाचं आहे. आणि यासाठी पहिली आज्ञा काय आहे सांगा बरं. येशू ख्रिस्ताने सांगितले, तू पूर्ण मनाने, बुद्धीने आणि ज्ञानाने त्याच्यावर प्रीती कर. मन, कारण की हे जर ते नाहीये, हृदयापासून करत नाही, तर मग ते अर्धवट मनाने काम करणार. आणि अर्धवट मनाने अनेक लोक अनेक काम करतात, जीवनामध्ये दिसतात आपल्याला. आणि ही बाब अतिशय महत्वाची आहे. मत्ते कृ वर्तमान याच्या 12वा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये जेव्हा आपण मनापूर्वक चांगले काम करतो तसे चांगलं दिसून येतात. परंतु अनेकदा मनापूर्वक काही मनामध्ये काही भरलेले आहे, तर काय होतं बघा. मत्ते 12:34 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, अहो अरे बापरे, डायरेक्ट येशू ख्रिस्ताने म्हटलं, अरे सापांच्या पिल्लांनो. हा, वाईट आहेच तुम्ही आतून, वरून तुम्ही आता खूप चांगल्या चांगल्या गोड 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 गोष्टी, परंतु चांगल्या गोष्टी तुम्हाला करता येत नाही का. हाँ, जे दिल में है ना वो बाहेर आ जाता. आपण आधी काय म्हणतो, अरे मी तर तुला फार चांगला समजत होता, आता जेव्हा तू बोलायला लागला ना, मला कळाला तर तुझ्या मनामध्ये काय. आणि हे केव्हा कळतं आपल्याला, जेव्हा खूप शिव्या, राग, भांडण झाल्यानंतर मग अरे तू एवढा माझ्या मनामध्ये तू एवढं भरून ठेवलेलं होते, मला कधीच कळालेलं नाही. म्हणजे अनेकदा मनुष्य काय करतो, आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी साठवून ठेवतो आणि ते कधी बोलत
नाही. पण बोलताना गोड गोड बोलतो, गोड गोड बोलतो. परंतु एखादा वेळ येते आणि मग त्याचं भडास हिंदीमध्ये म्हणतो, मन ते सगळं ओकतो आणि मग लोकांना मला बरं वाटलं बाबा, सगळं बोलून दिलेलं आहे. सगळं हे आणखी हे म्हणतात, आज मी सगळं बोललो, फार बरं वाटलं मला. येस, मनुष्याच्या मनामध्ये आपण अनेक गोष्टी दाबून ठेवतो, म्हणजे आपण त्याच्यावर प्रीती करत नाही. आपण प्रीती करत नाही. अनेकदा देवालाही लोक बोलतात, विशेष करून मी माहितीमध्ये बघतोच. अनेक लोक वाईट वाईट बोलतात, चांगलं नाही का, त्याच्या मनामध्ये ते भरलेलं असतं पहिल्यापासून. असं एका दिवसात नाही बोलत ते कोणी. आणि मग जेव्हा काहीतरी असं घटना घडते, मग ते म्हणतात सगळं झूट आहे, सगळं काय बाळासाहेब तुम्ही बोलतात ना एकदम बेकार आहे, काही नाही, आम्हाला याचा अनुभव आहे, ह्याला मिळालं ते त्यांना मिळालं, आम्हीच काय गुन्हा केला, आम्ही काय एवढे मोठे पापी हो का, आमच्याच घरावर संकट काय आहे, आमच्याच प्रॉब्लेम काय आहे, काय दिलं येशूने, आम्ही इतकी प्रार्थना केली, तो एवढा प्रार्थना करायचा, तो मंदिराला यायचा, चर्चला यायचा, आणि तरी देखील आमच्या घरामध्ये असं घडलं, काय आम्ही येशूला मानावं. आणि अशा प्रकारे हे सर्व भरलेलं असतं आमचं, परंतु आम्ही ते बाहेर काढतो. हो प्रियानं, आपलं हृदय इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की जे अंतःकरणात भरलेलं आहे. अंतःकरणामध्ये जर प्रीती भरली आहे तर प्रीती बाहेर निघणार. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला मारलं, त्याच्या तोंडावर थुकले, त्याच्या डोक्यावर वेताने मारलं, त्याचे कपडे त्याच्यापासून घालवून घेतले, चापकाने त्याला मारलं, वधस्तंभ घेऊन तो चाललेला आहे, हातापायाला खिळे टाकले, तरी देखील त्याच्या मनातली भाषा काय निघते, हे बापा यांना का, कारण की प्रीती पहिले पण होती आणि प्रीती आताही दिसते. प्रेज द लॉर्ड. आणि हे येशूनेच नव्हे तर आज आपण देखील समाजामध्ये बघत आहोत की आता या दिवसामध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ होत असताना लोक आम्ही अटॅक करत नाही कोणावर, कोणाचा इट का जवाब पत्थर पण देताना दिसताना आपण काय करतो, भाऊ मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, बहिणी मी तुझ्यासाठी प्रार्थना करते, कारण की आम्हाला माहित आहे की हे जे सर्व लोक आहे ते वाईट नाही, परंतु सैतानाचे हस्तक म्हणून ते तुम्हाला आणि मला छळतात. प्रेज द लॉर्ड. ही प्रीती आहे. ही प्रीती कधी बदलत नाही. तुम्ही चांगले बोलला तरी तो चांगलाच बोलणार, तुम्ही वाईट बोललं तरी तो काय करणार आहे, चांगलंच बोलणार आहे. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण कुठे गेलो, प्रत्येकाच्या हाताचे फिंगरप्रिंट सारखे आहे का, आहे का कोणाचे फिंगरप्रिंट सारखे, फिंगरप्रिंट कोणाचे सारखे. हृदयाचे ठोके देखील सगळ्यांचे जर नोट केले तर वेगवेगळे ठोके आपल्याला सगळ्यांना ऐकू. आजकाल तर आणखीन एक गोष्ट सगळे बघतं, डोळे बघितलं का, बुबुळ, बुबुळ जे आहे तेच आजकाल ठस्यांवर विश्वास नाही राहिला. मग ते आता डोळे, आपण आधार कार्ड वगैरे काढायला गेलो तर आता ते लावतात, बघितलं ना तुम्ही. डोळ्याचे बुबुळ हे देखील वेगवेगळे सगळ्यांचे जे आहे, त्याच्यामध्ये काय आहे ते बघत नाही. तेरे आंखों में क्या है, तेरे आंखों में क्या है, त्यासाठी नाही येते, परंतु ते म्हणजे ते बुबुळाचे जे काही स्ट्रक्चर आहे ते पण वेगवेगळे. तर एवढं वेगवेगळं आहे तर स्वभाव एकसारखे असू शकतात का? कधीच नाही. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट आहे, वेगळा आहे, युनिक आहे, आणि त्यामुळे त्याचे स्वभाव देखील वेगवेगळे असणार. आणि त्याचप्रमाणे जर स्वभाव वेगवेगळे, दिसायला वेगवेगळे, ठसे वेगवेगळे, बुबुळाचा आकार वेगळे, तर काम पण वेगवेगळे देव देणार. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याचे हातचे फिंगरप्रिंट खूप चांगले, मला पण तसंच करायला पाहिजे, असं होईल का कधी? आपण नाही त्याचे डोळ्याचे फार चांगले, मला डोळे, मला तो डोळा द्यायला, असं होईल का कधी? नाही होणार, ते कधीच होणार नाही. ते जन्मता आले आणि मरेपर्यंत तसंच राहणार आहे. त्याचप्रमाणे काही गोष्टी ज्या देवाने तुमच्यामध्ये पेरलेल्या आहे ते तशाच राहणार आहे. प्रश्न हाच आहे की आम्हाला ते डोळ्याचे आवडत, फिंगरप्रिंट आवडत नाही, तर त्याचं काम बंद करतो का आम्ही? मला फिंगरप्रिंट आवडत नाही म्हणून मी कामच हाताने करणार नाही, मला डोळ्याला असं तुम्ही करणार नाही. अनेक गोष्टी आहे. आज आमच्या घरामध्ये मुलं काही चांगले शिकतात, काही शिकत नाही, काही चांगल्या प्रकारे शारीरिक तंदुरुस्त आहे, काही दुबळे, पण प्रेम आपण सर्वांवरच करतो. उलट आपण जे कमकुवत आहे त्यांच्यावर जास्त प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांना, देव म्हणतो मी पाप्यांसाठी या जगामध्ये आलो आहे. प्रेज द लॉर्ड. मी धार्मिकांसाठी तर पाप्यांसाठी जगावर आलेला आहे, परंतु याचा अर्थ नाही पाप्यांनी पापच करत राहावं, पाप्यांनी बदलावं. देव माझ्यावर प्रीती करतो तर मी पण देवावर प्रीती करेन, आणि देवावर प्रीती करेल तर मी काय करणार आहे, कृतीशील प्रीती करेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रीतीतून ज्या प्रकारे देवाने एकुलता एक पुत्र दिला, पुत्राने आपले प्राण दिले, तर मी देखील देवासाठी काहीतरी करणार. आणि काय करत असताना देवाने मला कसं बनवलेलं आहे, तर देवाने मला स्पिरिच्युअल गिफ्ट किंवा आत्मिक दाणे देऊन बनवलेले. कोणते आत्मिक दाणे दिलेले ते आपल्याला माहित पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
मला पण माहिती, मी नेहमी सांगत असतो की मला मॅथ्स हा विषय कधीच आवडायचा नाही, गणित हा विषय कधी आवडायचा नाही. पण माझे डॅडी म्हणे काय झालं बाबा? अहो म्हटलं डॅडी मला सगळ्यात कमी मार्क्स मॅथ्स मध्ये मिळतात, तुम्ही म्हणताय मॅथ्स घे, कसं काय होणार, मी नापास होऊन जाईल. डॅडी म्हणे काही नाही, तू बरोबर करू शकतो, हा मला गॅरंटी आहे. ठीक आहे, फेल बिल झालं तर बोलायचं नाही. डॅडी म्हणे तू जा मेहनत कर, नाही होणार नापास. आणि मी तो विषय शिकू लागलो, मला हळूहळू मेहनत करायला लागलो. सुरुवातीला तर कोणतं एकदम एक्सपर्ट नसतं, थोडं थोडं अपयश पण यश मिळायला लागलं. जसं जसं यश मिळायला लागलं माझा इंटरेस्ट वाढत गेला. आणि मग मी BSc मध्ये मॅथ्स घेतलं, MSc मध्ये मॅथ्स घेतलं आणि आयुष्यभर मॅथ्सचं शिकवलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येस, अनेक गोष्टी सुरुवातीला तुम्हाला आणि मला आवडत नाही, परंतु मला एकदा कळालं की मॅथ्सच मला घेऊन चालायचंय, कारण की माझ्या वडिलांनी मला सांगितलंय हा तुझा जीवनाचा महत्वाचा भाग होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कोणावर विश्वास ठेवला मी? वडिलांवर. त्याचप्रमाणे आपला वडील कोण आहे? देव आहे. जर देव तुम्हाला म्हणतो की बाळा तुला हेच करायचंय आणि तुम्ही म्हणता नाही 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 मला तर इंटरेस्ट नाही, मला तर आवडत नाही, तुझे म्हणतो ह्याच्यामध्येच तुझं आयुष्य आणि भविष्य आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यामध्येच तुझं फ्युचर आहे, तुला हे करायलाच पाहिजे, कारण की हे जर केलं नाही आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टी तू केल्या तर कधी यशस्वी होणार नाही. कदाचित जगामध्ये पैसा धन कमवशील, पण हिशोब घेत असताना देव विचारला तुला मॅथ्स दिलं होतं, तो केला का मॅथ्स मध्ये? काय नाही केलं, संपलं, तिथे बाजूला होऊन जातो. किंवा त्याचप्रमाणे आम्हाला कधी वाटलं नव्हतं की मी चांगला बोलू शकतो, कारण की मी बोलण्यामध्ये खूप कमकुवत होतो. जसा ओजस्वी बिलकुल शांत असतो तसाच मी शांत होतो, परंतु पुढे जाऊन मी बोलू लागलो. प्रेज द लॉर्ड. मी माझा विषय मॅथ्स असल्या कारणाने लेखन, ज्याला म्हणतो आपण लिटरेचर, ह्याचा काहीच संबंध नव्हता, परंतु मी लिहायला लागलो, खूप लेख लिहिलेले. आणि आता तो या शनिवारी माझ्या पुढच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मला कळालं की देवाने मला शिकवण्यासाठी, देवाने मला लिहिण्यासाठी, देवाने मला गणित हा विषय घेऊन जा, तर मग मी ते सोडलं नाही. त्याच्यासाठी जेव्हा श्रम करतो देव बघतो आणि श्रमाला फळ देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही बाब तुम्हाला आणि मला जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि प्रत्येकाला देवाने दे. सुरुवातीला कदाचित आपल्याला असं वाटल की हे माझ्यासाठी नाही, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कोणी नाही, मी कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याने तुम्हाला जगात पाठवलेलं आहे, देवाने सत्कृत्य करण्यासाठी काम करायचं, त्याची जबाबदारी ती आहे, तुमची आणि माझी नाही. आणि जेव्हा आपण त्या गोष्टी करू लागतो तेव्हा आपण अनुवाद 11:13 मध्ये काय लिहिलेलं वाचा. परमेश्वर आपल्या लोकांसाठी काय म्हणतो? अनुवाद याचा 11वा अध्याय 13वा वचन, आणि मग मी संपवेन. आज मी जे आज्ञा किंवा शिक्षण तुम्हाला देत आहे, परत एक वार ऐकणाऱ्याने ऐकावं, प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकावं. त्या तुम्ही तत्परतेने ऐका. दुसरं, आपला देव परमेश्वर हा, याच्यावर प्रीती करा, प्रेम करा. आताच मी सांगितलं प्रीती करणं हे महत्वाचं आहे देवावर. आणि पुढे, आणि पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने त्याच्याच मागे त्याची सेवा करत राहा. प्रेज द लॉर्ड. मी आज जे काही शिकवत आहे ते तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला आवडो अगर ना आवडो, परंतु ती गोष्ट देवाला तुमच्यासाठी आवडते. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाला आवडते तर ताकद, बळ आणि यश देखील कोण देणार आहे? देव. आणि हिशोब देखील कोण घेणार आहे? देव. त्यामुळे देव तुमच्याद्वारे करून घेईल, म्हणजे घेणारच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येते तेव्हा काय दिसतं? मग काय दिसतं? पहिली गोष्ट हे दिसते की जेव्हा आपण देवाचं काम करू लागतो तेव्हा तुमच्यामध्ये एक उत्साह येतो. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या घरामध्ये किती संकट आले, समस्या आले, ह्या सांगण्याची गरज नाहीये, परंतु मला देवाची सेवा करत असताना ती ताकद आणि बळ कोण पुरवतो? देव पुरवतो. मी नाराज होऊन निघून गेलो का? मी सोडून दिलं का? मी आता कमी करायला लागलं का? काही नाही. उलट मी दिवस गणित आणखीन प्रभू मध्ये वाढत आहे. का? कारण की ते कार्य मला, किंवा जो रस्ता मला सापडलाय तो प्रभूचा रस्ता आहे, हे मला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रभूकडे माझे प्रियजन गेले त्या प्रभूकडे मला पण जायचंय आणि हे काम करत करत जायचंय. प्रेज द लॉर्ड. त्यांनी आपलं काम संपवलंय, पण माझं काम संपलं
नाही. ते प्रभूकडे गेलेले आहे, ते हिशोब देणार आहे, परंतु मला अद्याप हिशोब द्यायचा. आणि हे करत असताना मग मला एक उत्साह येतो, स्फूर्ती येते की नाही. आणि तेव्हा देवाचा आत्मा देखील मला मदत करतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला देवाचं कार्य करत असताना उत्साह स्फूर्ती वाटत आहे तर मागे हटू नका. कारण की लक्षात ठेवा, हे दर्शक आहे की तुम्ही योग्य कार्य योग्य मार्गावर चालत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे काय कराल, तुम्हाला त्याच्यामध्ये उत्साह आणि स्फूर्ती वाटेल. बाकीचे काम जेव्हा तुम्ही करायला जाल तर मग मरगळ. अरे परंतु जेव्हा देवाच्याकडे, काही लोक म्हणतात पाळक घरी गेलं नाही मंदिरात एकदम जोशच येऊन जातो, घरी एकदम आजारासारखं गळून असं बसतो आणि म्हणतो आता देवाच्याकडे जायचं, मंदिरात आलं एकदम फ्रेश वाटतं आम्हाला. प्रेज द लॉर्ड. बरोबर बोलतो ना मी? यस. का? कारण की आमचा हा योग्य मार्ग आहे, त्यामुळे आम्हाला तसं आनंदाने उत्साह वाटतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्हाला वाटत आहे तर चांगली गोष्ट. जर घरी काही प्रॉब्लेम येत आहे, वाटत नाही, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चुकत आहात. आणि शेवटला मुद्दा काय, त्यामध्ये हेच लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही ते कार्य करणार तेव्हा तुम्हाला रिझल्ट पण व्यवस्थित मिळेल. प्रेज द लॉर्ड. फाळचं पोरांना शिकून शिकून हैराण झालं, वळण लावलं, किती काय सगळं राहिलं, काही पोरगा शिकतच नाही. परंतु जेव्हापासून त्याला मंदिरात आणलं, चर्चमध्ये आणलं, प्रार्थना झाली, सगळं बदललं हो फाळक साहेब. प्रेज द लॉर्ड. सगळं काही बदललं. आम्हाला वाटलं की आम्ही शिकवू, आम्ही क्लासला उपर, जेव्हापासून तो चर्चला यायला लागला, ती चर्चला यायला लागली, ती शिकू लागली, सगळंच काही चेंज होऊन गेलं. रिझल्ट पण तुम्हाला मिळायला लागतील. चुकीच्या मार्गावर चालत होतं, जगिक मार्गावर चालत होतं, तोपर्यंत रिझल्ट योग्य प्रकारे मिळत, परंतु योग्य ट्रॅकवर आलो तर आता आम्हाला चांगले रिझल्ट पण दिसू लागलेले आहे. का? कारण की हा मार्ग जगाचा मार्ग नाही, हा देवाचा मार्ग आहे. आणि देव अशक्याला शक्य करणारा गौरी बाप आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्हाला योग्य मार्ग, देवाची योजना, तुमच्यासाठी निर्मितीची योजना ही कळेल, तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही आणि तुमचं घराणं तर परमेश्वराची सेवा करताना दिसणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार, कारण की माझ्या आजोबाला, मला, माझ्या वडिलांना, माझ्या मुलांना सर्वांनी देवाला निवडलंय. काम वेगवेगळं दिलं असेल, काम वेगवेगळं, कोणीतरी गाणारा असेल, कोणीतरी साक्ष देणार असेल, कोणीतरी दान देणार असेल, कोणीतरी म्युझिशियन असेल, कोणीतरी सुवार्थी, काहीतरी वेगळं असेल. परंतु तो काम करत असताना देखील त्या कार्याला मध्ये स्वतःला झोकून देतो, म्हणजे त्याला एक तर आनंद मिळणार आहे, त्याला एक ताकद मिळणार आहे, त्याला स्फूर्ती मिळणार आहे. दुसरी गोष्ट आहे आणि ती आहे की रिझल्ट देखील चांगले मिळणार आहे, पॉझिटिव्ह मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. मग तो आजारी पडायला लागला तर काय म्हणायचं, चांगला रिझल्ट आहे किंवा नाही? मार्था आणि मारियाच्याकडे येशू जायला लागला तर लाजर मरूनच गेला. आता कुठे काय चांगला रिझल्ट मिळाला? परंतु प्रियांनो, येशू काय म्हणतो, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या, म्हणजे मरण देखील देवाच्या गौरवासाठी असतं. प्रेज द लॉर्ड. आजार देखील देवाच्या गौरवासाठी असतात, समस्या देखील देवाच्या गौरवासाठी असतात, त्यामुळे इथे साक्ष निर्माण होतात. प्रेज द लॉर्ड. हे नका समजू, अरे पाळक तुम्ही तर म्हटलं तर सगळं भलं होईल, भलं होईल, तर हे उलटच होतंय आमच्याकडे. उलट जरी होत असलं तरी लक्षात ठेवा, ते देखील ज्या दिवशी बदलेल त्या दिवशी तुम्हाला पुढे येऊन हेच म्हणायचं की येशूमुळे, प्रभूमुळे माझं जीवन बदललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने माझे अश्रू पुसले, येशूने माझी समस्या दूर केली, येशूने माझा आजार दूर केला, येशूने मला आरोग्य दिलं, येशूने माझी समस्या दूर केले, येशूने माझी गरिबी दूर केली. मग मी पण येशूचं काम आणखी जोमाने करेल. प्रेज द लॉर्ड. 2026 हे आणखीन काम करण्यासाठी, परंतु कोणते काम करायचे याबद्दल मी परत एक बार हे शिकवत आहे आणि हेच सांगत आहे की ते काम, उद्दिष्ट देवाने तुमच्यासाठी जे दिले ते जाणून घ्या. प्रेज द लॉर्ड. ह्याला दिलं म्हणून मला द्यायला पाहिजे, या घरामध्ये माझ्या नवऱ्याला हे दिलं म्हणजे मला पण तेच द्यायला पाहिजे, मुलांनी म्हणाले मलाही पाळकच बनायचं, असं बिलकुलही होऊ शकत. प्रत्येकासाठी देवाने जे कार्य दिलं, ज्या दिवशी तो जाणून घेतो आणि त्यासाठी ज्या प्रकारे पित्याची आज्ञा पालनामध्ये पुत्र येशू समर्पित राहिला आणि मरेपर्यंत शेवट काय करतो, झाल्यास माझ्यापासून हा प्याला तळून जाऊ दे, परंतु माझी नव्हे तर तुझी इच्छा. यस. आणि जेव्हा ती इच्छा पूर्ण झाली तेव्हा जगामध्ये तारण आम्हासाठी प्राप्त झालं. प्रेज द लॉर्ड. सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त झालं आणि प्रभू करतोय तुम्हाला देव. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की हे वचन, हे स्टडी, हा अभ्यास आम्हाला ह्या गोष्टीकडे नेतो की देवाने आम्हाला शेप, आम्हाला स्वरूप, आमचं रूप एक विशिष्ट कारणामुळे दिलेलं आहे.
जेव्हा मी मातेच्या गर्भात होतो तेव्हापासून देवाने आम्हाला पिंड स्वरूपात बघितलेलं आहे, आणि तेव्हापासून आमच्या निर्मितीच्या अगोदरपासून त्याची योजना आमच्यासाठी आहे. ही योजना काय आहे पित्या, या संदर्भात 2026 मध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज असताना आम्हाला आज कळालेलं आहे पित्या की तू आम्हाला स्पिरिच्युअल गिफ्ट म्हणजे आत्मिक दान देखील दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे पित्या आमच्या जीवनासाठी तू परत एक बार हे सांगू इच्छितो की तुला मी एक ऐकणारं हृदय देखील दिलेलं आहे. आज आमच्या हृदयामध्ये जर येशू आहे, आमच्या मनामध्ये जर पवित्र आत्मा आहे, तर आम्ही त्याचे ऐकणार आणि ते अनुप कार्य करणार आहे. आणि त्यासाठी आज आम्ही परत एक वेळा आपले हृदय अंतकरण देवा तुझ्या हाती देतो. आम्हाला आज देखील अनेक गोष्टी कळायला नाही, परंतु देवा ते तू कळवून दे. आणि आमचे नेत्र उघडत असताना आम्ही काय दुःख आलं सुख आलं, ज्या प्रकारे योग म्हणतो देवापासून दुःखच घ्यावं सुख घ्यावं का दुःख घेऊ नये का. यस, सुख येऊ दुःख येऊ, माझ्याद्वारे माझ्या घराच्या द्वारे माझ्या लेकरांच्या द्वारे देवाचाच गौरव व्हावा. कारण की मला माहित आहे की देव कधी देखील मला पडू देणार नाही. ज्या दिवशी मी पडतो देव आपल्या उजव्या हाताचा आधार देऊन मला उभं करतो, आणि नुसतं उभं करत नाही तर ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभं करतो आणि त्याद्वारे स्वतःचा गौरव करून घेतो. आभार मानतो या स्टडीबद्दल, प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो, म्हणून तो ऐक. आमेन आमेन आमेन. ह्यावेळेस आपण एक गीत गात प्रभूच्या डिलिव्हरन्स म्हणजे मोकळीकतेचा लाभ आपल्याला घेण्यासाठी 2 विशेष करून कार्यक्रम होत आहे. एक मध्ये आपल्याला जोशुआ पवार व त्याची पत्नी अपूर्वा ह्या येणार आहे, त्यांच्याबरोबर म्युझिशियन देखील येणार आहे. म्हणजे गीतांचा पण लाभ आहे, वर्शिपचा पण लाभ आहे. वर्शिप कधी होतं सांगा, वर्शिप केव्हा होतं चर्चमध्ये आपल्याकडे, कोणता वेळ असतो? मग तो सुरुवातीला आपण हजर पाहिजे, नुसतं त्यांना गाणं गायला नाही बोलवलं आपण, तर सर्वांनी 10:30च्या अगोदर हजर राहा आणि क्वायरने पण हजर राहायचं. प्रेज द लॉर्ड. त्यांची पण गरज पडणार आहे, वाद्य वाजवणारे आहे, गाणारे सर्व आपण देखील हजर राहणार आहोत आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. कारण की ह्यांना आपण नुसतं बोलवलं नाही, आपलं आमंत्रण घेण्यासाठी आले नाही, तर ते आपल्या बरोबर सेवा करण्यासाठी येते. आणि भक्ती संपल्यानंतर माहिती ना हे पाळक साहेब, आणि आपल्याला माहिती 2-2 तास ते पाणी न पिता मध्ये अनेक आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन येणार. प्रेज द लॉर्ड. अनेक प्रॉफेसी, अनेक चमत्कार, अनेक आरोग्याच्या गोष्टी आणि त्याचप्रमाणे अनेक भविष्याच्या गोष्टी ते तुम्हाला शिकवतील, सांगतील. आणि सर्व कोणाच्या गौरवासाठी होणार आहे? देवाच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यासाठी प्रार्थना करा, वेळेवर या, बहुत लोकांना घेऊन या, यासाठी प्रत्येकाला याचा लाभ मिळावा. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे याच रविवारी हा कार्यक्रम आहे, तारीख आहे 18